आता मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, ठीक आहे. आपल्याला ना बाबाजींनी एक वाक्य लिहिलं होतं की तुमचा हायर सेल्फ ना सतत तुम्हाला एका चांगल्या आयुष्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करतो. कारण त्याला सगळं माहितीये. तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, काय आहात, सगळ्याची त्याला कल्पना असते. मग अशी काय गोष्ट असते की जी आपल्याला चिडचिड करायला, थकवा आणायला, नको तितकी भांडणं आपल्याकडनं होतात, वादविवाद घडतात. ह्याच्यासाठी काय जबाबदार असं आपण वाचलेलं आहे. काय असतं जबाबदार? अनिमंत्रित प्रभाव. करेक्ट, करेक्ट. तर हे पण समजून घ्या, की आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्यात, तेव्हा आपण स्वतःला दोष दिलाय. अरे च्या, हे असं झालं माझ्याकडनं, है ना? मी मी अशीच आहे किंवा माझ्याकडनं घटना घडल्या. हे जेव्हा जेव्हा आपण विचार केलाय ना, तेव्हा तिथं अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस असतात. एकच मिनिट, आपल्याच एका मास्टरचा फोन येतो. हॅलो. हा, बोला ना मीरा ताई. हा, मी बोलते ना, विपुला बोलते. बर बर, हा. नाही नाही, आज आहे आणि सत्र सुरू आहे आपलं. मग मी करते तुम्हाला. तुम्ही नाही जॉईन झाला का आज? बर बर, चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे, उद्या. हा हा हा. हा. बर, मीराताई मी तुम्हाला थांबवते, कारण सत्र चालू आहे आणि सगळे समोर थांबलेत आणि मी पॉज करून तुमच्याशी बोलते, पण मला वाटलं अर्जंट आहे. हा. तर तर मास्टर्स, मला हे सांगायचं होतं की आपण अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस जे म्हणतो ना, सगळीकडे स्वतःला दोष देऊ नका. कारण ह्या सगळ्या त्या एंटिटीजच्या एनर्जीज आहेत ज्या ब्रह्मांडामध्ये फिरतात. आणि जेव्हा एखादा जरी विचार आपल्या मनामध्ये असा आला ना, स्वतःबद्दल वाईट, कुणाबद्दल राग, जेलसी, निंदा करणं कुणाची, है ना, असं कुठलं पण काही असं आले समजा, की आपण म्हणायचो बघा पूर्वी, मी म्हणजे सत्रातच अनेक वेळा सांगितलं, की त्याच विचारांच्या व्हायब्रेशन्सची लोक आपण किंवा ते विचार अजून खेचतो. बाबाजी एक्झॅक्टली आपल्याला सांगतात, हेच सांगतात, की आपल्या औरामध्ये जे अनिमंत्रित प्रभाव आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक वाईट घटना घडल्यात, ज्या आपल्याला आठवू वाटत नाहीत. कुणाशी वाद घातलेत, भांडणं केलीत. तर जसं तुम्ही हे थोडे कॉन्सेप्ट थोडे समजून घ्या. फार ह्याच्यात खूप असं अवघड काही नाहीये, की आपल्या आभामध्ये हे अनिमंत्रित प्रभाव जे आहेत ना, त्यामुळे आपण तसे वागतो त्यावेळी. सगळं चांगलं असताना अचानक रागाला येतो, चिडचिड होते आपल्याला. मग त्यावेळी बाबाजींनी आपल्याला तिसऱ्या धड्यामध्ये सुरक्षा उपाय इतके छान सांगितलेत, की एकदम सिंपल आहे. आभा स्वच्छ करा आपली आणि आभा लॉक करा. आपला ऑरा आभा ही अतिशय महत्वाची, लक्षात घ्या. यावर तुम्ही थोडंसं भर द्या अजून. मी तर म्हणते अजून वाढवा आपल्या आयुष्यात. मी जसं युनिफाईड संपलंय आणि आतापर्यंत कदाचित बाबाजींची म्हणजे सगळ्या तऱ्हेने माझी टेस्ट झाली ह्या वेळेस, मी सांगते. निराशा यायची, वाईट वाटायचं बऱ्याचशा गोष्टींबद्दल. आपण माणसं आहोत, भावना आहेत. किती जरी आपण संतुलन ठेवायचं म्हणलं, तर त्या परिस्थितीला आपण थोडे तरी रिॲक्ट होतो. मग नंतर कळतं, अरे हे असं आहे, हे माझ्या हे हे शिकवत होतं मला. तर तुमच्यासारखंच माझं पण आयुष्य होतं, आहे अजून पण. पण मी ठरवलं, एक मार्ग निवडलाय ना, बास, जायचं त्या मार्गाने. भलेही त्याच्यात काटे असतील, फुलं असतील, जे असेल ते असेल, ते सगळं माझं आहे आता. ते मार्ग सोपा नसतो ना आपल्याला. आपण विचार करा, आपण हे तर करतोय. कसे आपले संत जे किंवा ऋषीमुनी, त्यांनी कसं आयुष्य केलं असेल? त्यांना त्रास नव्हता कुणाला. मानवी देहामध्ये येऊन त्या महात्म्यांनी जन्म घेतले. गजानन महाराज असतील, किती संत सांगायचे तुम्हाला. कसं आयुष्य होतं ते त्यांचं. होतं त्यांना एसी मध्ये बसून कुठे प्रवास, गाडे फिरून या. आता आपले अनेक गुरु लोक आपण बघतो, त्यांच्यासारखी तर शान शौक नव्हती. बिचारे यायचे, रस्त्यावर पडेल तिथं बसायचे, खायचे. लोकांनी दिलं, भिक्षा मागून आणलेलं खायचे, नाही तर जायचं. दत्त महाराजांची स्टोरी बघा, तुम्हाला दिसेल. महाराज जेव्हा निघाले होते गुरूंच्या शोधात, मेघनानी बघितली, तिला माहित असेल. तेव्हा मी त्यांचं सुरुवात बघितली, ते भिक्षा मागून खायचे. कसं त्यांनी देहामध्ये येऊन हे केलं. म्हणजे मला म्हणायचं, आपल्याला तितके तर कष्ट नाही. आपल्या डोक्यावर छत आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा फॅन आहे, एसी आपल्या घरामध्ये, पाणी येतंय, वीज आहे, ह्या सगळ्या सुखसोयी आहेत आपल्याला. मग आपण त्यांचे किती आभार मानले पाहिजेत, की आपण आपल्या मुक्तीसाठी हे करतायत. त्यांचं झालं, ते गेले निघून याच्यातनं पार होऊन. ते सगळे ह्या मॅट्रिक्सच्या बाहेर आहेत. ते सगळे
पार झाले याच्यातनं. हे सगळं जे सुरू आहे ना आपल्या मुक्तीसाठी आहे. किती वेळा जन्म घेणार, किती वेळा रडणार इथे माझं नशीब फुटकं, माझं नशीब फुटकं करत. आणि किती वेळा लोकांचा सामना करणार, 30-30 लोक दर जन्माला. ही आली की ह्यांच्याबरोबर भांडायचं, ह्यांच्याबरोबर ते करायचं, वाद घालून घालून घालून, आणि ते विचार करून करून कंटाळा नाही का आपल्याला. केवळ आणि केवळ ह्या विचारांनी मी ध्यानात आले, खरं सांगते, की बास आता, नको हे सगळं आम्हाला, नको हा जॉब 9 ते 5चा, नको हे कॉर्पोरेट लाईफ, तेच 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 लाईफ. असं होतं ना आपल्याला. मग ते घरातलं असेल, आणि जेव्हा जोपर्यंत ते येत नाही ना तोपर्यंत आपण ह्या मार्गात पण येत नाहीत. जर सगळे तुमचे प्रमोशनवर प्रमोशन होत आहेत, तुम्ही कॉर्पोरेट लाईफ एन्जॉय करताय, समजा उदाहरण देते, त्या व्यक्तीला कशाला वाटेल उगाच बसून कुठेतरी ध्यान कशाला करू वाटेल ना. असं चांगलं चाललंय, कोणी सांगितलंय, मी तर एन्जॉय करतोय, पार्टीजला जातात लोक, हे करतात ते करतात, ज्याचं ज्याची आवड आहे. पण एक वेळ जेव्हा आपल्या आयुष्यात येते ना की ह्याच्या पुढं काय, आता आता हे बास झालं, तेव्हा ह्या सगळ्या जन्मातून ह्या सगळ्यांचे अनुभव आपण घेतले. आणि जेव्हा आपल्याला खरोखर तो आत्म वाटतं की आता मला ह्या सगळ्याच्या पलीकडे जायचंय, बास, तेव्हा आपण शरीर सोडतो. सोडतो म्हणजे मरत नाही, शरीर सोडतो म्हणजे शरीरातून आपण आत्मस्तरावर जातो. आणि तो तेच व्यक्ती करू शकतो ज्याला ज्याला कंटाळा येतो सगळ्या गोष्टीचा, नको होतं जेव्हा त्याला. पण त्याला त्यावेळी ध्यान मिळायला पाहिजे, समजायला पाहिजे हा असा आपल्यासारखा जर्नी. तो बिचाराने तर एखादा अंधारात कुठेतरी चाचपडत बसतो, आणि कदाचित तो इतका निराश होतो की स्वतःच्या देहाला संपवतो या भौतिक शरीरात, पुन्हा वर जात, म्हणजे पुन्हा हे जग सोडून जातो, पुन्हा नवीन शरीरात येतो. म्हणजे तुम्ही जरी हे इथं स्वतःला संपवलं कंटाळून, आणि दुसरा पुन्हा जन्मच घ्यावा लागतो तुम्हाला त्याच्यासाठी, कारण जे राहिलंय शिकायचं ते राहिलंय. मग ते आत्म्यावर असतं ते, पण एक सांगते की मग तो अर्धवट त्याची ग्रोथ आहे, ते जे काही जर्नी असेल पुढे तो असेल. पण आपण हे करायला नाही आलेलो ना. आपण जे काही आहोत ना त्या सगळ्यातून हे शिकून पुढे जायला आलोय, आणि त्यासाठी आपल्याला हे असे गुरु भेटणं, आपल्याला हे मार्ग सापडणं, ही आपल्या आत्म्याची मुक्ती आहे. त्यासाठी हे सगळे मास्टर पीएमसी मधले, पिरामिड मधले, म्हणून मला ही संस्था खूप आवडते. असं नाही की मी केवळ ह्याच संस्थेची, त्यांना तर माहित पण नसेल मी कोण आहे. मला त्याच्याशी काही नाहीये की त्यांनी मला ओळखावं, त्यांनी, ह्याचं काही नाहीये मला आज. मी जे काही करत आहे ना, जे करून घेत आहे, म्हणजे या अर्थी बोलते, ते केवळ माझ्या आत्म्याचा जो प्लॅन आहे, सोल प्लॅन म्हणतो आपण, त्यानुसार त्या गोष्टी घडतात, याच्यावर माझा विश्वास आहे, त्यानुसार ते पुढे पुढे चाललेलं आहे. तर त्यामुळं पिरामिड सारखी संस्था आपल्या आयुष्यात येणं, या लाईफ टाईम मध्ये त्यांच्यासारख्या मास्टर कडून आपल्याला ज्ञान मिळणं, हे आपल्या कुठल्या तरी पूर्व जन्माची आपली पुण्याई आहे. याचा लाभ घ्या. आपण आता जात धर्म ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जायला शिकायचंय, तर आपण आत्म्यावर जाऊ. अजूनही आपण त्याच गोष्टीत अडकलो तर अजूनही आपण ह्याच रियालिटीत बसणार फिरत, थर्ड डायमेन्शन मध्ये, जिथे केवळ धर्मावर बोललं जातं, जिथे केवळ जातीवर बोललं जातं, आणि पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्यातच ओढले जातं. थोडा विचार करा या सगळ्या गोष्टींचा, की आपण युनिफाईड का करत आहोत. उगाच 9:30ला वेळ जात नाही म्हणून नाही करायचंय. आपल्या सगळ्यांना ह्याच्यातून शिकायचंय, पुढे जायचं आपल्याला ह्याच्यातनं. आपल्या आयुष्यामध्ये ते सुख आणायचंय, ती शांतता आणायची, ज्याचे जे आपला हक्क आहे आपला त्याच्यावर, जे आपण डिझर्व करतो, राईट. म्हणून आपल्याला हायर सेल्फ ह्या स्टेजला भेटलाय. किती जण ह्यामधले लहान वयाचे, का भेटला त्यांना एवढ्या लहान वयामध्ये. श्वेता आपली आपली मास्टर किती लहान आहे ती अजून शिकतीये. तर ह्या एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला हे ज्ञान मिळणं, ही सुद्धा आपल्याच आत्म्याचा जो प्लॅन आहे ना, म्हणून आपल्या आत्म्याचे आभार, त्या भगवंताचे आभार की जो आपल्याला हा मार्ग दाखवतो. ह्यासाठी या गोष्टी सिरियसली समजून घ्या, तर आपल्या आयुष्यात बदल आहे, नाहीतर आपण अजून आहे तिथंच आहे. असंच होणार. तुम्ही 6 महिन्यानंतर युनिफाईड संपल्यावर तुम्हाला वाटेल हा थोडेफार चेंजेस झाले किंवा हे वाट झाले. पण जर आपण प्रामाणिकपणे हे केलं, की समजून घेतल्या, नाही गोष्टी कळत आहेत, पुन्हा पुन्हा विचारा. आपण इथेच आहोत सगळेजण, राईट. कधी मला मेसेज टाका, आपण पुन्हा समजून घेऊ तो धडा. म्हणून तर मी हा 1 आठवडा ठेवला होता. असे जे अनिमंत्रित प्रभाव आहेत ते आपल्यावर अटॅक करत राहणार. आता मी माझा कालचाच अनुभव सांगते, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात घडत असणार आहे मला माहिती, पण मी माझा सांगते एक अनुभव. सत्र मी घ्यायला एका सोसायटीमध्ये गेले, शिकवलं, सगळं झालं तिथं. आणि जसं ते सगळे लोक निघून गेले ना, मला प्रचंड थकवा अचानक, सगळं. नाहीतर मी ध्यान ध्यान हा असा विषय आहे किंवा अध्यात्म ज्याच्यावर मी
दिवस रात्र बोलू शकते, कारण मला त्याच्यात आवड आहे. त्यामुळं ते झाल्यानंतर मला अचानक एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटलं. इतकं जाणवलं, इतकं जाणवलं. मी लगेचच आभा स्वच्छ केली, लॉक केली. 10 मिनिटात माझा एनर्जी शिफ्ट मला जाणवला. मग शक्ती कुणाच्या हातात आहे? त्या लोकांच्या का माझ्या? जे काही माझ्याकडे आले असतील, कारण ती लोक नवीन होती ध्यानात, त्यांना काहीच माहित नव्हतं. जेव्हा आपण त्यांना शिकवायला जातो अशा नवीन लोकांना, तेव्हा त्यांना एबीसी पासून शिकवायचं असतं सगळं. अशा वेळी त्यांना खूप गोष्टी माहित नसतात. मग अशा वेळी कोण काय विचार करतो, कोण काय विचार, मग हे जे विचार आहेत त्यांच्याकडनं माझ्याकडे येणार आहेत. ते विचार माझ्यावर परिणाम करत असतात. पण मी जर माझी आभा स्वच्छ केली, लॉक केली, विषयच संपला. कुठलेही विचार येऊ देत, निघून जातील. माझा हायर सेल्फ काळजी घेईल, त्यांना घेऊन जाईल तो. मी फक्त माझ्या हायर सेल्फशी बोलणार की तू हे कर. अजून एक, ह्यासोबतच मला एक प्रश्न विचारायचा आहे. कारण आपल्या मास्टर एक आहेत, त्यांचा मला परवा दिवशी फोन आलेला. त्यांनी तो प्रश्न विचारला म्हणून माझ्या लक्षात आलं की कदाचित ही गोष्ट पण तुम्हाला किती समजली हे मला बघायचंय. तो प्रश्न असा आहे, आपण जो हायर सेल्फला तिसऱ्या धड्यामध्ये बघितलं, आपण आभा स्वच्छ करायचा. बरं, पहिलं तर हे सांगा, 2 सुरक्षा उपाय सांगितलेत. ते 2 सुरक्षा उपाय कुठलेत? कोण सांगेल मला की 2 आपले सुरक्षा उपाय कुठलेत? म्हणजे आभा मंडळासंबंधी आपल्या ना मॅम, हा, एक आभा क्लीन करायचं आणि दुसरं लॉक करायचं. बर. अजून अजून कोणाला काय वाटतं? एक विसरताय तुम्ही सगळ्यात महत्वाचा. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही तो तुमच्या अभ्यासामध्ये वापरला नाहीये. आठवा सगळ्यांनी. स्वला विचारणे किंवा बोलणे. उच्च स्वला काय? विचारणे किंवा बोलणे. हा, तो पण आहे, पण तो सराव झाला आपला. 2 सुरक्षा उपाय आपल्याला सांगितले. एक झाला आपला आभा स्वच्छ करणे, लॉक करणे. दुसरा उपाय, आपण ईश्वरीय कृपेत आहे, तर ईश्वराच्या सत्य सानिध्यात झालं ना. आहे. ते तर सत्य. हा. उपाय म्हणजे काय? सुरक्षा कवच आपण वापरतो तिसऱ्या धड्यामध्ये. ईश्वरी प्रतिमेत आहोत हे पहिल्या धड्यात शिकलो आपण. ते सत्य आहे आपलं. आपलं रूप दाखवलं त्यांनी, बाबाजींनी आपल्याला. आपणच स्वतः स्वतःचे स्वामी आहोत. गर्दीत कन्फर्म करणं की जाण्या आपण हायर सेल्फशीच बोलतोय. हा, एक्झॅक्टली. हायर सेल्फ कडून Correct. संकेत घेणे. हा, ओके, करेक्ट. हा, तेच. स्वशिवाय इतरांना बंद करून बाहेर पडावे. स्वतः स्वामी आहोत आपण स्वतःचे. हे तर हे उर्मिलाताई आहे बघा. स्वतःचे स्वामी स्वतः आहोत, ईश्वरी स्वरूपात आपण बनले आहोत, ही सत्य झाली. मी सुरक्षा उपायांबद्दल बोलते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ते आपलं सत्य आहे, आपलं रूप आहे, मूळ स्वरूप. पण मी माझ्या हायर सेल्फ बरोबरच बोलतीये का दुसऱ्या कुणाबरोबर बोलतीये, यासाठी बाबाजींनी आपल्याला 2 उपाय सांगितलेत तिसऱ्या धड्यामध्ये. सुरक्षा तिसऱ्या धड्याचं नाव असते की आपल्या हायर सेल्फ सोबत संवाद करण्यासाठी सुरक्षा उपाय काय वापरायचे, म्हणजे काय ते एक थोडक्यात सांगते, कारण हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी मी त्या पण मास्टरचे आभार मानते की ज्यांनी मला हा प्रश्न विचारला. कारण मला समजलंच नसतं की तुम्हाला हे लक्षात नाही आलंय किंवा विसरलंय. लक्षात आलंय पण विसरलं असू शकतं. मी ठरवलं मला चैत्रालीला फोन लावायचा. मी चैत्रालीला फोन लावला. चुकून फोन लागला मेघनाला, रॉंग नंबर. ठीक आहे. आणि मी मेघनाला चैत्राली समजून बोलती सगळं, आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मेघना देती, जी खरं तर कुणी द्यायला पाहिजे होती, चैत्रालीनी. ठीक आहे. म्हणजे माझा जो हायर सेल्फ आहे, हा, मी त्याच्याशी बोलायला पाहिजे, पण हायर सेल्फच्या जागी कुठला तरी दुसरा अनिमंत्रित प्रभाव आलाय, जो मी चैत्राली आहे बोल असं म्हणून माझ्याशी बोलतोय. बहुरूप, असं दुसरं रूप घेतलेला, असा म्हणतो ना, आपल्या हायर सेल्फचं नाव सांगून आलाय दुसरा. आता समजलं? तर संकेत देणे. हा, तर म्हणून काय करायचं की आपण जेव्हा आपला कुठलाही प्रश्न किंवा आपण जेव्हा आपल्या उच्च स्वला बोलायला सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात आधी काय करायचं, आपली आभा स्वच्छ केली, लॉक करायची. काय म्हणायचं लॉक करताना? माझी आभा माझ्या हायर सेल्फला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. कुलूप घातलं. दुसरी स्टेप काय करायची, आपण आपल्या उच्च स्वला म्हणायचं,
की तूच माझ्याशी बोलतोय, ह्याचा मला तू संकेत दे, तुझा संकेत दे, हे म्हणायचं. मग संकेतामध्ये जसं तुम्ही तिसरा धडा पुन्हा एकदा ऐका किंवा वाचा. बाबाजींनी आपल्याला सांगितलंय की तुमचे डोळे फडफडतील, तुमचं शरीर असं असं होईल, पुढे मागे होईल, गार गरम असे येतील तुम्हाला, असे काहीतरी एक असा अनुभव, एक संकेत येईल. तो संकेत मिळणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपली एक मास्टर आहे श्वेता, तिला नुसतं म्हणायच्या आधीच तिचं शरीर सेम मला जो संकेत आहे तसाच तिला अं, मिळतो. मला पण ना, अं, हम्म, विपुला, हम्म. साधनेमध्ये असंच होतं, मागे पुढे म्हणजे शरीर ऑटोमॅटिक हालत राहतं. म्हणजे मला कळतं, ते जाणवतं, जे होतं बऱ्याचदा होतं अगदी. मागे पुढे शरीर नाही का, असं 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 डोलतं, जणू काय पुढे मागे असं होतं. पण ते तुम्ही सुरक्षा उपाय मागितल्यावर होतं का? म्हणजे तुम्ही जेव्हा हायर सेल्फला असं म्हणता की तुम्हाला संकेत दे, त्यावेळी होतं का हे? म्हणजे एव्हणा मी असं तर काही बोलली नव्हती हम्म, तुला. ऑटोमॅटिकली असं होत राहतं. कारण साधना आत्ताच नाही, मी खूप खूप वर्षापासून करते ना मेडिटेशन. तर हम्म. त्याच्यामुळे ते पण हल्ली आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमधून, कारण सामूहिक एनर्जी आहे ही पूर्ण. तर हे मला वाटतं खूप असं वाढल्यासारखं झालंय. हा. कारण न चुकता आताही गावाकडचा कॉल होता म्हणून मला वेळ झाला जॉईन करायला. म्हणजे मी करते जॉईन, कारण मग ही वेळ जरा निवांतही असते आणि सामूहिक मधून आपल्याला जी एनर्जी मिळते ती प्रवाहित, ऍक्टिव्ह असते जास्त ना हम्म. प्रत्येकासाठी. बरोबर आहे. कारण जे आपल्याला तरंग असतात ते एक दुसऱ्यांचे मिळत राहतात ना. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं ना कविता ताई, की तुम्हाला जो संकेत मिळतो ना पुढे मागे व्हायचा, तो नॉर्मल जे ध्यान करत असतात ना तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी व्हायब्रेशन्स वर खाली म्हणजे जे होत असतात बदल आपल्या श्वासांमुळे, त्यामुळे ते शरीर पुढे मागे किंवा ते होत आहेत. संकेत जो आहे ना तो तुम्ही हायर सेल्फला एकदा म्हणा. तुम्ही काय करा, ध्यान लावा हृदयावर, आज उद्या परवा, तेव्हा तुम्ही हृदयावर गेल्यानंतर आपली सगळी पहिली प्रोसेस करायची, आभा लॉक करायची, थोडंसं हृदयामध्ये स्थिर व्हायचं, प्रेम पाठवायचं सगळ्या सृष्टीला, आपल्या हायर सेल्फला थँक्स म्हणायचं, आणि त्यानंतर म्हणायचं की माझा उच्च स्व, मी तुझ्याशीच बोलत आहे, यासाठी तू मला एक संकेत दे म्हणायचं. आणि त्यानंतर काय संकेत येतो बघा, म्हणजे की त्यानंतर जर शरीर तुमचं असं असं झालं किंवा अजून काही, स्थिर करायचं, हम्म, हम्म, हम्म. तो संकेत महत्वाचा आहे. त्या संकेताबद्दल मी इथं सुरक्षा अच्छा. उपाय आहे. आता तो कशासाठी, की हम्म, इथून पुढं युनिफाईड संपेपर्यंत नाही, आपल्या आयुष्यभर जेव्हा जेव्हा हम्म. आपण हायर सेल्फला एखादा प्रश्न विचारला किंवा आपण त्याच्याशी बोलतोय, पण असं होऊ शकतं हायर सेल्फच्या जागी कुठली तरी दुसरीच ऊर्जा आपल्याशी जोडली जाते. ती ऊर्जा आपल्याला मिसगाईड करू शकते निर्णय घेताना. बरोबर. हा, असं होतं बऱ्याच जणांना. तुम्ही म्हणजे मला आता ते एवढे विषय वेगळे काढायचे नाहीयेत त्याच्यामध्ये, की असं होतं की ज्या माणसाशी संवाद साधतोय आपण, ते जातं आणि दुसरीच काहीतरी एनर्जी तिथे येते आणि ती आपल्याला चुकीचे सल्ले देते, चुकीचे संदेश देते, आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून बाबाजी म्हणतात की तुमच्या उच्च आत्म्याचंच सत्य असणार आहे तुम्हाला, तोच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. दुसरे आत्मे, दुसऱ्या ऊर्जा, न बोलावलेले प्रभाव, ते तुम्हाला योग्य सांगू शकत नाही. जर एखाद्या देवीला आपल्याला जोडायचे ध्यानामध्ये, असं बरेच जण करतात ज्यांना देवी देवता मार्गदर्शन करतात ध्यानात वगैरे. आपल्याच एका मॅडम आहेत ज्यांचं परवाच माझं बोलणं झालं की त्यांच्याशी देवी बऱ्याचशा शक्ती कनेक्टेड आहेत त्यांच्याशी. तर जेव्हा त्या ध्यानामध्ये आपण सुद्धा, तुम्हाला असं वाटेल आम्हाला आमच्यात ती शक्ती नाहीये का, असं काही नाहीये. तुम्ही आत्ताही ध्यानामध्ये बसल्यानंतर कुठल्याही देवतेशी जोडू शकता. फक्त तुमच्या हृदयातून तो भाव आला पाहिजे. बघा, लक्षात घ्या, सगळ्याचं ना पोर्टल आहे ना, दार आहे ना, ते हृदय आहे. तुमच्या हृदयावर जा, जी तुमची देवता आहे तिला तुम्ही बोलवा तुमच्या ध्यानामध्ये, ती येते तिथं. ठीक आहे, आपल्या विश्वासाने सगळं प्रकट करतो आपण, तर ती येते. पण असं होऊ शकतं की त्या देवीशी आपण कनेक्ट झालोय, पण दुसरीच कुठली तरी एनर्जी आहे, कुठला तरी वेगळाच प्रभाव आपल्याशी बोलतोय. त्यामुळं काय करायचं, हायर सेल्फ कडनं एक संकेत घ्यायचा, जे म्हणजे माझा हायर सेल्फ आणि मी, ह्या दोघांचं ते सिग्नल आहे.
की मी त्याच्याशीच बोलते. जेव्हा जेव्हा आता मी उदाहरण सांगते, मी बसले आणि मी म्हणलं हायर सेल्फ मला तू एक संकेत द्या, आणि मला असा असा संकेत आला. हा माझा संकेत फिक्स झाला आता. जेव्हा कधी मी माझ्या हायर सेल्फला फोन लावेन, त्याला लावेन, तेव्हा मी त्याला विचारेन की हायर सेल्फ, मी तुझ्याशीच बोलती, ह्याचा मला तू संकेत दे, मला तुझा संकेत दे म्हणेन. जर मला असा असा आला सेम, तर ह्याचा अर्थ माझा हायर सेल्फच आहे आता. हे असतं म्हणजे हे कनेक्शन आपलं सिक्युअर करण्यासाठी, की त्याच्या व्यतिरिक्त कुणी नाही बोलत आहे माझ्याशी. चुकून एखादा दुसरीच एनर्जी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, मला मिसगाईड करते, तसं नाही. आता त्यासाठी कळलं मला. हा 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 म्हणूनच मी हे परत सांगितलं की त्यासाठी आपण ते माझ्याकडनं ज्यावेळेस मी हे तिसरा धडा सांगत होते ना, म्हणूनच बाबाजी त्या मास्टरच्या माध्यमातून त्यांनी मला हा प्रश्न विचारला. मला कळलं की हे बऱ्याच जणांना क्लिअर नाही झालेलं आहे. हे 2 सुरक्षा उपाय वापरायचे शेवटपर्यंत. भाग्यश्रीनी मला विचारला होता ना प्रश्न, की विपुला समजा आपलं हायर सेल्फचं नाव कळलं नाही, तर त्याची काही डिपेंडन्सी आहे का पुढे जाऊन? त्याची नाहीये, पण ह्याची आहे. हे आपलं आभा स्वच्छ करणं, लॉक करणं, आणि दुसरा सुरक्षा उपाय तो संकेत मागणं. तो संकेत नाही आला आता, काळजी करू नका. हळूहळू आता तुम्ही जेव्हा पुन्हा थोडं थोडं लक्ष देऊन करायला लागाल पुढे जाऊन, तेव्हा मला कधी आला हा संकेत? तिसऱ्या धड्यात नाही आला मला, कारण मी तोपर्यंत सिरियसच नव्हते जास्त. म्हणजे मी काही गोष्टी समजल्या नव्हत्या, सेम तुमच्यासारखं. थोडं पुढे गेल्यावर मला संकेत आले. फक्त मला उच्च स्वचं नाव मात्र लगेच कळलं होतं, पण मला हे संकेत थोडे पुढे गेल्यावर आले. त्यामुळे अजिबात असं म्हणायचं नाही मला तर नाही आलं, मग आता काय करू. काही काळजी, तो तुमच्या आत आहे. ठीक आहे, तो तुमची सगळी काळजी घेतोय. फक्त तुम्ही ऍटलिस्ट आभा स्वच्छ करायला सुरुवात करा. आणि जेव्हा जेव्हा आपण ह्याच्या पुढे ध्यान करू, तेव्हा जेव्हा संकेत मागू, तेव्हा लक्ष ठेवा. जसं आता श्रीदादांनी एक लिहिलंय की मला गरम होतं हृदयमध्ये संकेत मागितल्यावर. तर जसं बाबाजींनी लिहिलंय की कुठलाही, तर त्याच्यातले संकेत वाचा. बाबाजींनी तिसऱ्या धड्यात काय काय लिहिलं: पापण्या फडफडणं, गरमगारची फिलिंग येणं असं अंगावर कुठे किंवा काय, किंवा तुमचं शरीर हलणं. तर शरीर स्थिर सोडून बसायचं आणि फक्त ऑब्झर्व करायचं की मला काय फील होतंय त्यावेळी जेव्हा मी संकेत मागते. म्हणजे काय, कुठेतरी असं टिंगलिंग होणं, असं कुणीतरी आपल्याला हात लावल्यासारखं असं, किंवा हाताला गरम होणं, असं काहीही असू शकतं. आणि ते आपला हायर सेल्फ देत असतो आपल्याला. आणि तुम्हाला समजतं की हे आपण जर दुसऱ्यांकडनं ऐकलं असतं ना, की असा एक कोर्स आहे युनिफाईड ज्याच्यामध्ये असं असं होतं, तर आपल्याला हे सगळं खोटं वाटलं असतं. पण हे घडतंय प्रत्यक्षात, म्हणजे ती ऊर्जा आहे आपल्यासोबत. आपण कधीच एकटे नाही आहोत. ठीक आहे, फक्त आता आपल्याला काय करायचंय की जे मार्ग आपण निवडलाय ना युनिफाईडचा, टिकून राहायचं त्याच्यावर प्रामाणिकपणे. ही गोष्ट आपल्याला सोडायची नाही आता. हे करत राहायचं. एकदा युनिफाईड संपल्यावर पुन्हा आपल्या आनापानासाठी ध्यान सुरू होईल. पण युनिफाईड मध्ये जे शिकलोय ना आपण, मॅनिफेस्टेशन, बरंच आहे पुढे अजून. खूप आहे आपल्याला. अनेक गोष्टी शिकायच्यात आपल्याला त्याच्यामध्ये. हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आणि युनिफाईड हे एकदा सोडून चालणार नाही. तुम्ही पुन्हा ते पुस्तक वाचायचं, येईल ते पुस्तक तोपर्यंत बाबाजींची इच्छेने, तेव्हा पुन्हा पुन्हा वाचत राहायचं ते. आणि मग हे अनेकांपर्यंत पोहोचतंय आणि पोहोचेल सुद्धा. माझी कधी हाताची मुवमेंट होते, एक मिनिट. माझी कधी हाताची मुवमेंट होते आणि कधी डोळे, संकेताच्या वेळी ना. तर दोन्ही असू शकतात मग. म्हणजे हा, मग संकेत जेव्हा मागते ना वर्षा, तर तेव्हा तिला दोन्ही पण मुवमेंट जाणवतात, कधी डोळे कधी हात वगैरे. तर ह्याचा अर्थ दोन्ही पण तुमचे संकेत असू शकतात. ह्या दोन्हीपैकी एक जरी मिळाला, ह्याचा अर्थ हायर सेल्फ आहे आपला, त्याच्याशीच बोलताय. दुसरा अनिमंत्रित. सगळ्यांना समजलं? अजूनही कुणाला काही असेल तर प्लीज विचारा. आपण सगळं क्लिअर करून पुढे जाणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटलं की मला नाही समजलं अजून, तर प्लीज विचारा की अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काय. आपली आभा निगेटिव्ह ठिकाणी जाताना, आजारी माणसाला, कुठच्या तरी कोणीतरी गेलंय तिथं आपण चाललोय, गर्दीमध्ये जाताना, घरात पण बसल्या बसल्या आपल्याला अनेक विचारांनी हे झालंय, खूप त्रास होतोय, त्यावेळी सुद्धा करा. आणि अजून एक महत्वाचं, आता आपल्या सगळ्यांना एंजल्स, देवी देवता आपण ध्यानात बोलवतो. त्यांना आपण म्हणतो या. आता आपण काय करायचं, आपल्या हायर सेल्फला सांगायचं, जर तुमची इच्छा असेल, समजा आर्कएंजल मायकल,
ह्यांच्याबरोबर मला जोडा. आणि आपल्याला आपल्या हायर सेल्फला म्हणायचं की हायर सेल्फ मला माझ्या हिलिंगसाठी किंवा मला ह्या विचारांपासून मुक्ती पाहिजे किंवा जे काय ह्याच्यासाठी मला माझ्या आर्कएंजल मायकलला जोडा. तुम्ही तुमच्या हायर सेल्फला सांगू शकता. त्यांच्या माध्यमातून तुम्ही जोडले जाणार असं करायचं. कारण ते तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तुम्हाला वाटतंय मला तुळजाभवानी मातेशी जोडायचंय माझ्या ध्यानात, तर तुम्ही म्हणायचं हायर सेल्फ मला तुळजाभवानी मातेशी जोडा, कनेक्ट करा. म्हणून बघा असं म्हणजे वाया जायचं आता आपण. कारण आपल्याला असं वाटतं की ही देवता माझ्या ध्यानात माझ्याशी जोडली गेली, हे गुरु माझ्या ध्यानात आत्ता आलेत, पण आपल्याला माहित नाही तेच असतात का. दुसरे कुठलेही अनिमंत्रित प्रभाव, कारण आपली जर तेवढी एनर्जी नसेल किंवा आपण त्या व्हायब्रेशनला नाहीयेत किंवा आपला तो तितका भाव स्पष्ट नाहीये, समजा तितकं हे नाहीये म्हणू शकतो, आणि आपण जर अशी प्रार्थना केली, विनंती केली की मला ह्यांच्याशी जोडायचंय, या गुरुशी, या देवतेशी, तर त्याच्या जागी कुठलाही दुसरा एनर्जी येऊ शकते. त्यामुळे आपल्या हायर सेल्फचाच आधार घ्यायचा. हायर सेल्फ, उच्च आत्माच म्हणजे आपलं सगळं आहे. त्याच्याशिवाय कुठेही भरकटायचं नाही आता. तो सर्वस्व आहे आपला आणि तोच आपल्याला सगळा गाईड करतो. पूर्ण व्यवस्थित सत्य सांगतो आपल्याला. पूर्ण काही आहे ना आता त्याच्याशीच जोडायचं, त्याच्याबरोबरच राहायचं, त्याच्याबरोबरच कम्युनिकेशन सुरू करायचं आतल्या आत. हृदयामध्ये हे कम्युनिकेशन घडतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की माझ्या आयुष्यात काहीतरी प्रश्न आहे, निर्णय घ्यायचा आहे, कुठेही जायचं नाही, डोळे बंद करायचं, आत जायचं, हे फील करायचं, आपले श्वास फील करायचे आणि तिथून त्याच्याशी बोलायचं. तर तुम्हाला होईल, प्रॅक्टिसनी होईल. थोडं तुम्ही जितकी सवय लावाल ना, ज्यांना नॉर्मल ध्यान जमत नाहीये कामामुळं, आनापानासाठी, त्यांनी हे ध्यान सुरू करा हृदयावरचं. कारण हे तुम्हाला घेऊन जातं तुमच्या हायर सेल्फकडं. 10 ते 15 मिनिटाचा सराव फक्त. किती सोपं आहे. 15 मिनिटं बसायचं इथं ध्यान लावून. मग तुम्ही एखाद्या दिवशी आनापानासती नाही केलं, रात्री झोपताना केलं 15-20 मिनिटं, बास आहे, झाली आपली साधना. जेवढं काही करू ना आपण तेवढं प्रामाणिकपणे, की मला 20 मिनिटाचा कालावधी बास आहे बाबा, मला नाही जमलं आज ध्यान करणं, बास आहे तेवढं. पण आपल्याला नाहीच जमलं तर काय करणार. मग ते वाईट वाटून घेण्यापेक्षा जितकी साधना आपण करतोय ती पूर्ण श्रद्धेने, हृदयाने करा. अनिमंत्रित प्रभावामुळे चिडचिड होते, तशी कधी कधी बीपी, शुगर यामुळे चिडचिड होतं. डिफरन्स कसा व्हायचा. सो गुड, खूप छान क्वेश्चन आहे दीपालीताई. खाणं पिणं आणि अनिमंत्रित प्रभाव, आपले हार्मोन, आपण म्हणतो ना हार्मोन्समुळे गडबड होतीये, चिडचिड होतीये आणि हे सगळं होतंय. पण मग ते अनिमंत्रित प्रभाव म्हणजे म्हणजे खरं तर असा प्रश्न आहे की शुगर, बीपी म्हणजे तेच झालं ना की शरीरामध्ये असणारे आपले दोष है ना, ह्याच्यामुळं. आणि कधी ओळखायचं की अनिमंत्रित. आता हा प्रश्न इतका सुंदर आहे ना की असं होतं आपल्याला खूप खाल्ल्यामुळं गॅस होणं, अपचन होणं आणि मग त्यातून चिडचिड होणं. ती पण एक गोष्ट आहे, म्हणजे शारीरिक व्याधींमधून येणारा त्रास, मानसिक त्रास है ना, आणि अनिमंत्रित ह्याच्यात कसा फरक ओळखायचा. तो हा प्रश्न खूप छान आहे बघा. ह्या शारीरिक व्याधी आहेत ना, ह्या आपल्याच कुठल्या तरी विचारांमुळे येत असतात. अति जेव्हा आपण खातो, समजा आपल्याकडनं खूप खाणं झालंय त्या दिवशी समजा, आणि त्याच्यातून हे आपल्याला अपचनाचा त्रास झालाय. आता जे अति खाणं झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे, की कुठला तरी असा विचार आहे जो मला त्या सायकलमध्ये, की जिथं गरज नसताना आपण खाणं किंवा अशा गोष्टींवर, म्हणजे जिथं आपण म्हणू शकतो की हाव त्या गोष्टींची, म्हणजे ह्याच्या मुळाशी जर गेलं ना तर तिथेही काहीतरी विचारच आहेत. तो कंट्रोल नसणं स्वतःचा किंवा शारीरिक, आता जसं ब्लड प्रेशर आणि शुगर या गोष्टी ज्या दिलेल्या, ह्याचा जर आपण विचार केला ना तर प्रत्येक आजाराच्या मागं आपल्या विचारांचंच मूळ जोडलेलं आहे. सगळीकडे ते कनेक्शन आहे. म्हणूनच त्या आजाराची उत्पत्ती होते, हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. जर आपण यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक बघितलं लुईस हेचं, तिने तर प्रत्येक आजाराला एक विचार दिलाय की हा आजार ह्या विचारामुळे, हे आपल्याला नाही पटणार. कारण आपण सगळ्याच जे हे ना कनेक्शन ते आपल्या अन्नाशीच लावतो. फूड, की हे खाण्यामुळं किंवा हे खाण्यामुळं, अशा गोष्टीमुळं. पण कुठंतरी ना हे कनेक्शन आपल्या विचारांसोबत पण आहे.
तर त्यामुळे जे विचार आपल्यामध्ये येतात ते त्या आजारांची निर्मिती करतात. आणि हे विचार जे आपल्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत ते म्हणजे अनिमंत्रित प्रभाव असू शकतात, ज्यामुळे आपल्याला ते विचार आणि ते खोलवर गेलेले विचार आणि त्यातून होणारा आजार, मग त्याच्यामध्ये शुगर असते, ब्लड प्रेशर असतं. तर हे त्याच्यासाठी तुम्ही लुईस हेचं पुस्तक जरूर वाचा. अनेक जणांनी वाचलेलं पण आहे. तर कुठंतरी मला असं वाटतं ना, की शरीराच्या आजारांवर पण अनिमंत्रित प्रभाव जोडलेले आहेत. मी हेल्दी असलं पाहिजे हा एक माझ्या हायर सेल्फचा विचार झाला. आणि मी हेल्दी, माझं शरीर चांगलं राहण्यासाठी मी चांगलं योग्य खाणं, योग्य प्रमाणात खाणं, हे सुद्धा आपला हायर सेल्फ आपल्याला गाईड करतो. पण आपण ते ऐकत नाहीत आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या आपण खायला सुरुवात करतो. आणि त्यामुळंच त्या अन्नाचा पण परिणाम होतो आणि ते विचार सुद्धा, ज्यातून ती आजार उत्पन्न व्हायला लागतो. म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे. कारण आपली ही शरीर, ही बॉडी आपल्या मानसिक, भावनिक सगळ्या बॉडीशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हे एकमेकांमध्ये परस्पर संबंधित असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे त्याची सगळ्याची सुरुवात कुठेतरी अनिमंत्रित प्रभावांशी असू शकते. माझा असा एक त्याच्यावर एक समज आहे. मी पूर्णपणे खात्रीने नाही सांगू शकत तुम्हाला हे. हे प्रश्न इतका सुंदर आहे. पण खरोखर मला असं वाटतं त्याचं कनेक्शन आहे, की जेव्हा मला माझ्या हृदयात ते ठाम असतं ना आतमध्ये, की मी त्याच गोष्टी माझ्या शरीरात घेईन ज्या मला पोषक द्रव्य देतात. हा एक विचार झाला माझ्या उच्च आत्म्याचा. पण मी ते सोडून जेव्हा भटकते आणि नको त्या गोष्टी केवळ जिभेसाठी त्या खाते, त्यावेळेस त्याचे परिणाम मला येतात. म्हणजे मी माझ्या हायर सेल्फचं ऐकलं नाही त्यावेळी. आणि खा, काही होत नाही, त्याला काय होतं, खा, थोडंसं खाल्ल्याने काय होतं, असं म्हणत म्हणत शुगरची लोक खातात आणि त्याचे त्रास त्यांना होतात. मग हे सांगणार कोण असतं त्यांना, खा, काही होत नाही, त्याला काय होतंय. हा अनिमंत्रित प्रभाव असू शकतो आपल्यावरचा, जो आपल्याला आजारी पडण्यासाठी मदत करतो, तो रोग निर्माण करण्यासाठी मदत करतो. तर हे सगळं असं कनेक्टेड असू शकतं, असा माझा एक थॉट आहे ह्याच्यावर. तुम्हाला जर काही असं वाटत असेल ना वेगळं तुमचं मत, तर तेही तुम्ही सांगा. ठीक आहे. तर असे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पडतात. हा, चैतालीने लिहिलंय की फॅमिली मेंबर्स किंवा आपल्या जवळच्या लोकांचा ऑरा स्वच्छ कसा करायचा हे आपण नंतर शिकणार आहोत. तर मी आत्ता सांगेन, कारण बाबाजींचं वाक्य काय आहे, की पुढं पुढं जाऊ नका, पुढची धडे वाचू नका. त्यामुळे हे यायला वेळ आहे बराच, ते बरंच पुढे आहे अजून. त्यामुळे आत्ता खरं तर मी एका सत्रात सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी कसं करायचं. पण आता आपण युनिफाईड करतोय ना, एकदम व्यवस्थित करतोय, त्यामुळे आता थांबा आणि आधी स्वतःचा आभास, स्वतःवरचं काम ह्याच्याकडे आपण लक्ष देऊ. जेव्हा मला असं वाटतं पुढच्या एका धड्यामध्ये सगळं बाबाजींनी व्यवस्थित दिलेलं आहे, क्लिनिंग ऑरा कसा करायचा हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा तो येईल तेव्हा आपण नक्की त्याचा विचार करू. पण उद्या आपण 4था धडा सुरू करतोय. तर हे ह्या गोष्टी मला असं वाटतं आज खूप बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला. हायर सेल्फ म्हणजे काय, अनिमंत्रित प्रभाव कसे असतात, त्यानंतर आपण किती दिव्य आहोत हे पहिल्या धड्यात आपल्याला सांगितलंय. हं, जितका विश्वास ठेवू तितकी आपल्या दिव्यतेची जाणीव होती आपल्याला. ध्यान करत असताना तुम्हाला जर एक गोष्ट मला अजून एक सांगायची होती, की ध्यान करत असताना जसं मी नेहमी म्हणते, ज्यांचं मन स्टेबल नाहीये त्यांनी रेकी करायला सुरुवात करा. हं, रेकीने हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल. मी अजून हे पण नेहमी सगळ्यांना सांगते, की ज्यांना असं वाटतं ना माझं ध्यान नीट लागत नाही किंवा सुरुवातच नीट होत नाही, डीप ब्रिदिंग, अनुलोम विलोम असे प्राणायाम करत करत आपण ध्यानाला जायचं. म्हणजे काय होतं, आपण सुषुम्ना नाडीवर येतो. सुषुम्नामध्ये आलो की मग आपल्या ध्यानाची सुरुवात चांगली होते. असं पण काही जण करतात, ते मी तुम्हाला सांगते. सोबतच तुम्हाला जर अशी एखादी कला, पेंटिंग असेल, काही असेल, की जी तुम्हाला ना फोकस आणायला प्रयत्न करते. माझी एक मैत्रिणी ती विणकाम करते लोकरीचं, तासनतास करत बसते. त्यामुळं ती मला म्हणली, मला ना तेच करावंसं वाटतंय, मला ध्यान होत नाही. म्हणलं ते तुझं ध्यानच आहे. कारण जेव्हा आपण विणकाम करतो ना, तेव्हा ते पूर्ण कसं करायचं व्यवस्थित, ते किती घ्यायचे ते सगळं ह्याच्यामध्ये आपण इतके आत गेलेलो असतो की विचार येत नाहीत त्यावेळी. असं काहीतरी क्रिएटिव्ह वर्क, म्हणून क्रिएटिव्हिटीला खूप महत्व आहे आपल्या ध्यानात. असं काहीतरी क्रिएटिव्ह काम जिथं आपलं सगळं मन त्याच्यात गुंतलंय, कारण ते पूर्ण फोकस दिल्याशिवाय ते काम होत नाही.
असं कुठलंही बारकाईचं निवडतो की नाही आपण ते. समजा डाळी निवडायचं काम आहे छोट्या छोट्या छोट्या. ते डाळी व्यवस्थित कलरनुसार काढणं हे सुद्धा ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय की लक्ष देणे. जेव्हा आपण डाळ काढतो, मुगाची डाळ आणि छोटी अगदी उडदाची डाळ मिक्स केली समजा, तर ती एक पिवळी पांढरी असं थोडं थोडं बघत बघत काढतोय आपण. ते तुम्हाला काय करतं मदत, की तुमचे सगळे विचार त्यावेळेस थांबलेले असतात. तुम्ही एक एक गोष्ट नीट लक्ष देऊन करताय. मग तास जर तुमचा गेला त्याच्यात, तर तासाभराचं तुमचं मेडिटेशन तर असंच झालं. उद्यापासून सगळे असं मी डाळी मॉंगचे स्टोरी ऐकले होते. हम्म. टिबेट मॉंगची स्टोरी ऐकली होती की ते लोक ते मेडिटेशन हा, करतात ना, तर त्याच्यात ते एक्झॅक्टली. छोटे छोटे ते मंडला आर्ट करतात. मंडला. आणि त्याच्यात अजून पण पुढचं होतं की ते पूर्ण झालं त्याला लिटरली वीक्स, दिवस, कधी कधी महिना पण लागतो बनवायला. एवढ्या छोट्या बारीक कण्याने बनवतात कलरिंग. एकदा झालं की ते फक्त ना त्याला 2 सेकंड 3 सेकंड बघतात साईडला येऊन आणि मग पुसून टाकतात. डिटॅचमेंट. मग किती करेक्ट. सुंदर होतं ते म्हणजे. हम्म. खरंच खरंच थँक्यू चैताली, थँक्यू. मी विसरले ऍक्च्युली ते. जपानचे बरेचसे लोक, जॅपनीज लोक, बुद्धिस्ट मॉंग जे आहेत ना, हेच यूज करतात. ते बघा ते किती सॉर्टेड असतात, एकदम शांत. ते काय तुम्ही नाही जमलं समजा एखाद्याला ध्यान एखाद्या दिवशी, तर काय करणार? तू जबरदस्ती बसूच शकत नाही. आपण नुसतेच डोळे बंद करून बसतो, म्युझिक वाजतो, मग झोप काढतो आपण ध्यानात. होतं ना असं. मग त्याच्यापेक्षा बेटर आहे तो वेळ तुम्ही काहीतरी वेगळा वापरा. त्यावेळेस तुम्ही काहीतरी अशी गोष्ट करा की 15 मिनिटं का होईना माझे विचार शांत होतील. मग तुम्ही काहीही असं काम करा ज्याच्यावर तुमचा 100% फोकस आहे. झालं तुमचं ध्यान. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यात एक तरी अशी गोष्ट ठेवा की जे करत असताना माझा विचार शांत असतील बाबा. स्वच्छता करताना घासून घासून स्वच्छ करतात ना, पितांबरीने ती पितळ्याची भांडी भांडी घासण्याचं काम, किंवा अशी जी काम आहेत की ज्याला आपण थोडासा फोर्स पण देतोय आणि आपला फोकस पण पूर्ण तिथे. असं कुठलंही काळजीपूर्वक स्वच्छतेची कामं तिथं बघा, आपले विचार शांत होतात. मेन पर्पज काय ध्यानाचा? विचार शांत करणं, कमी करणं विचारांना, पूर्ण वर्तमानात येणं. आणि श्वास अशी गोष्ट आहे की जी सतत वर्तमानात आहे, ती ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे. त्यामुळे श्वासांवर लक्ष लावायचं. नाहीच जमत आहे तर अशी एखादी कला आपल्या आयुष्यात ठेवा. आणि युनिफाईड हे ध्यान फक्त ध्यान नाहीये. युनिफाईड मध्ये आपण आपल्या हृदयाला फील करायला लागतो आणि आपल्या उच्च स्वशी बोलायला शिकतो. तर ते जरी आत्ता तुम्हाला नसेल जमत, थोडे दिवस अजून जाऊ देत, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप जमायला लागतील. ठीक आहे. तर ह्याच पद्धतीने असे प्रश्न विचारत राहा. खूप चांगलं आहे की ज्यातनं अजून स्पष्टता येते आपल्या मनाला. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. तुम्हाला आज बराच वेळ झालाय त्यासाठी थँक्यू, तुम्ही सगळे थांबलात. आपण सगळे उद्याच्या सत्रात भेटू 4थ्या धड्यामध्ये युनिफाईडच्या. आपला जर्नी सुरू ठेवू आपण. ठीक आहे. तर अनेक अनेक आभार बाबाजींचे सुद्धा आणि तुमच्या सगळ्यांचे. आपण भेटू उद्या. शुभरात्री सगळ्यांना.